आजची डेट 24 जून. जून ना, जुलै नाही आज, जूनच ना. येस ओके येस यस नक्की. ओके. हां, तुम्ही अरे 1 महिना पुढे गेले होते, आम्हाला कसं तरी झालं ना, 1 महिना आणि आपलं अजून इंटिग्रेशनच चालू आहे. ओके, 24 जून 2026. आणि आजचा पहिला क्वेश्चन आहे आपला, इफ 0 to k 1/2 plus 8x² into dx is equal to pi/16, then find k. ओके, आता मी तुम्हाला अगोदरच म्हणलो बघा, आजचे आपले जे क्वेश्चन असतील हे थोडेसे हटके असणार आहेत. ओके, जे क्वेश्चन तुम्हाला CETला JEEला विचारले गेलेत, जे क्वेश्चन्स आपल्याला बोर्डला MCQsमध्ये विचारले गेलेत. ओके, सो त्या टाईपचे काही काही क्वेश्चन्स आपण आज कव्हर करून घेतोय आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला आज शिकायला भेटणार आहेत. आता इथं बघा, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, के फाइंड आउट करायचं आहे. के म्हणजे इथं आता तुम्हाला अप्पर लिमिट, इथं आता स्ट्रेट फॉरवर्ड इंटिग्रेशन नाही आहे. करेक्ट, के तुम्हाला इथं फाइंड आउट करायचं आहे. सो काय करायचं आहे, सो आपण सॉल्व तर करणारच आहोत आपल्या युजल मेथडने. ठीक आहे, बघा 0 to k 1/, मी काय करतो याला 8x² + 2 असं लिहितो, चालेल ना. 8x² फक्त अगोदर लिहिलं. सो कोणत्या फॉर्ममध्ये इंटिग्रेशन आहे, स्पेशल इंटिग्रल्समध्ये आहे. सो स्पेशल इंटिग्रलमध्ये आपण काय करतो, x²चा कोइफिशियंट मला 1 लागेल, बरोबर. सो इथून 8 मी आला बाहेर काढला, सो 1/8 0 to k 1/, इथं x² + 2/8 इंटू dx इज इक्वल टू pi/16, बरोबर. आता 8ला मी त्या बाजूला घेतो रे, म्हणजे 0 to k 1/x² + 2/8 म्हणजे किती, 1/4. ओके, इथं राहिला 1/4 इज इक्वल टू pi/16 इंटू 8, इकडे काय होईल, मल्टिप्लाय होईल. इथं सुद्धा बघा 8 2 16. ठीक आहे, सो 0 to k इथं dx अपॉन x² + 1/4 काय होईल, 1/2 इज इक्वल टू हा झाला pi/2. सो कोणत्या फॉर्ममध्ये झालं बघा इक्वेशन हे, इंटिग्रेशन x² + a². x² + a² जर असेल त्याचं आन्सर काय येतं. ओके, इथं 1/a tan इनवर्स x/a. ओके, इथं आला 0 to k इज इक्वल टू pi/2. इथपर्यंत कोणाला काय अडचण, इथं मी डायरेक्टली स्पेशल इंटिग्रल वापरलं आहे, बरोबर आपलं ॲज युजल. ठीक आहे, सो मला के फाइंड आउट करायचं. तर 2ची पोझिशन काय बघा, डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर, त्याला वरती घेतलं 2, इथं आला आपला टॅन इनवर्स, इथं पण 2 कुठे आहे बघा रे, डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर, इथं आला 2x. ओके, लिमिट्स 0 to k pi/2. या 2ला घ्या आता राईट साईडला, इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं जाऊन तो काय होईल, डिवाइड होईल. आणि आता मी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करतोय, कोणा जागेवरती पुट करायचं आहे, एक्सच्या जागेवरती. सो टॅन इनवर्स 2, एक्सच्या जागेवरती के आला मायनस टॅन इनवर्स 2 इंटू 0, इथं ऑलरेडी pi/2 होता आणि हा 2 इकडं येऊन डिवाइड झाला. ओके, सो इथं आलं बघा टॅन इनवर्स 2k मायनस, इथं काय येईल, टॅन इनवर्स 0 आणि इथं झाला pi/4, बरोबर. म्हणजे माझ्याकडे काय राहिलं, फक्त टॅन इनवर्स 2k इज इक्वल टू pi/4, कारण टॅन इनवर्स 0ची व्हॅल्यू किती असते, 0. मग टॅन इनवर्स त्या बाजूला घ्या, म्हणजे हा झाला टॅन ऑफ pi/4. बोला रे, टॅन pi/4 किती असतो, इट्स 1. 1 मग के ची व्हॅल्यू किती झाली, 2 इकडे जाऊन डिवाइड होईल, के किती आला, 1/2, 1/2. बरोबर. समजलाय क्वेश्चन हा एव्हरीवन. ठीक आहे, हा क्वेश्चन CETला पण आलेला आहे आणि JEEला पण आलेला आहे. JEEला खूप पूर्वी आला होता, CETला जस्ट येऊन गेला 2023. ठीक आहे, सोपं होता का नाही, स्ट्रेट फॉरवर्ड नव्हता फक्त, बरोबर. आपण आतापर्यंत जे काही स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व केले तसं नव्हता. कळालं आहे सगळ्यांना एव्हरीवन. वैष्णवी ओके, अंजली, प्रतीक्षा, मानसी, स्नेहल, तन्वी, साक्षी साबले, स्नेहा उदावन, वैष्णवी पेरे, केतन डांगर, पृथ्वीराज देशमुख, गुड. ओके, सो डिफिकल्ट नव्हता. ओके, घ्यायचं नेक्स्ट. आज असेच काही क्वेश्चन्स आहे बघा, एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहे. काही काही नवीन काही टॉपिक तुम्हाला आज थोडेसे दिसतील बघा इथं.
Okay. Second question. If 0 to a root x dx is equal to 2a, 0 to pi by 2 sine cube x into dx, then find the value of integration a to a plus 1 x dx. क्वेश्चन खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे बघा. इथं तुम्हाला काय दिलंय त्यांनी, हे बघा, हे दोन इंटिग्रेशन तुम्हाला इक्वल दिलेले आहेत त्यांनी, बरोबर. हे गिवन आहे, दिस इज द गिवन. 0 टू ए रूट एक्स डी एक्स, ओके, 2a 0 टू पाय बाय 2 साइन क्यूब एक्स डी एक्स हे तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड. इथं तुम्हाला फाइंड करायचं बघा हे इंटिग्रेशन a टू a प्लस 1. म्हणजे इथं परत तुम्हाला अप्पर अँड लोअर लिमिट एका व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिलं आहे ना, म्हणजे अननोन दिलं आहे थोडक्यात. जर मला याची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर मला ए फाइंड आउट करणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर मला काय फाइंड आउट करायचं, इथं ए फाइंड आउट करायचं आहे. ओके, आणि ए फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडं वरचं इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. हां, इथं मी तुम्हाला एक हिंट पण सांगणार आहे आता. 0 टू ए रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू 2a 0 टू पाय बाय 2 साइन क्यूब एक्स डी एक्स. ओके, आता याच्याकडे बघा 2 मिनटं. याच्यासाठी मला तुम्हाला एक हिंट सांगायची आहे फॉर दिस वन. बघा, सीईटीसाठीची हिंट बघा, तुम्ही थिअरीमध्ये पण वापरू शकता. आणि याच्यानंतर मी तुम्हाला असेच 1-2 क्वेश्चन्स पण देणार आहेत जे आपल्याला बोर्ड एक्झामला MCQजमध्ये आलेले आहेत. ओके, सो कंडिशन काय बघा, किंवा हिंट, किंवा आपण याला म्हणू शॉर्टकट. हिंट म्हणा याला, किंवा म्हणा शॉर्टकट. जर आपले एक्झाम्पल असे आहेत, आता लिमिट्स आहे 0 टू पाय बाय 2 आणि इथं साईनचा पॉवर n म्हणजे n आहे. ओके, dx, किंवा लिमिट्स आहे 0 टू पाय बाय 2 आणि इथं कॉसचा पॉवर आहे n dx. ठीक आहे, ठीक आहे ना. इथं n, इथं n. ठीक आहे. आता इथं n किती बघा 3 आहे. असं जर असेल तर याचं आन्सर काय असतं बघून घ्या. काय सांगतो तुम्हाला, 0 टू पाय बाय 2 बरं कर लिमिट्स. याचे आन्सर असतात, न्यूमरेटरला येईल n मायनस 3, सॉरी जस्ट वेट, समथिंग इज इशू. ओके, बघा इथं काय घेतलं आहे, जर आपल्याला इंटिग्रेशन जर ह्या फॉर्ममध्ये असतील 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू एन एक्स डी एक्स, किंवा 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू एन एक्स डी एक्स. ओके, या फॉर्ममध्ये जर आपल्याला इंटिग्रेशन जर असतील तर याचे आन्सर 2 असतात फिक्स. n ऑड आहे का इवन आहे यावर डिपेंड आहे. सो याचा पहिला आन्सर असेल n मायनस 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये n मायनस 3, n मायनस 5 डॉट 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 डॉट. ओके, डिनॉमिनेटरला n मायनस 2, n मायनस 4 डॉट डॉट डॉट. हे आन्सर कधी असेल, इफ n इज ऑड. ओके, म्हणजे पॉवर तुमचा काय असेल, ऑड असेल. आणि आपलं याचं सेकंड आन्सर येईल वरती परत n मायनस 1, n मायनस 3, n मायनस 5 डॉट 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 अपॉन इथं n मायनस 2, n मायनस 4 डॉट डॉट डॉट. आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे पाय बाय 2 ने. हे आन्सर कधी, इफ n इज इवन. ठीक आहे, n काय आला बघा, इथं n असेल तुमचा इवन. ठीक आहे. आता हे बघा, n ऑड आणि n इवन ह्या दोन गोष्टी. आता इथं n मायनस 1, n मायनस 3 कुठपर्यंत घेत जायचं आपल्याला, हे आपण घेत जाणार आहे जोपर्यंत तुमचा ब्रॅकेट 0 किंवा निगेटिव्ह होत नाही तोपर्यंत. ओके, जिथं तुमचा आन्सर निगेटिव्ह किंवा 0 होईल तो ब्रॅकेट आपल्याला घ्यायचाच नाही. म्हणजे त्याच्या अगोदरच्या ब्रॅकेटपर्यंतच आपल्याला हे घ्यायचं आहे. आता वरती ऑड नंबर मायनस करायचे पॉवरमधून आणि खाली इवन नंबर मायनस करायचे, बरोबर. आणि जर तुमचा n जर ऑड असेल तर हेच फक्त तुमचं आन्सर झालं. आणि फक्त एक ॲडिशन लक्षात ठेवा, जर तुमचा पॉवर जर इवन असेल तर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, पाय बाय 2 ने. ओके, आता वरचं मी आहे ना इक्वेशन ते परत खाली लिहितो. ही हिंट बरं करेल जी पेनने मी दिलेली, लक्षात राहू द्या त्याला. सो 0 टू a क्वेश्चन असा होता, रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू 2a. आता यूज कशी होणार आहे प्रॉब्लेममध्ये ते बघा, पाय बाय 2 साइन क्यूब एक्स डी एक्स.
हां रूट एक्सचं आपल्याला इंटिग्रेशन माहिती आहे डायरेक्टली. काय असते त्याचं इंटिग्रेशन? डायरेक्ट फॉर्म्युला x⁻³ अपॉन 3/2 लिमिट्स 0 to a इज इक्वल टू 2a. हां आता याचा आन्सर काय येईल बघा. एनची व्हॅल्यू किती आहे सांगा. एनची व्हॅल्यू आहे 3 आणि एन काय आता इथं आपला ऑड आहे बरोबर. ऑड असल्यावरती वरती n-1. एनची व्हॅल्यू काय घ्यायची तुम्हाला 3. हां सो 3-1 इंटू. आता पुढच्या ब्रॅकेटमध्ये जर मी इथं एनच्या जागेवरती जर 3 पुट केला दिसतोय ना तुम्हाला वरती ऑडचा ऑड असल्यावर तुम्हाला हे वापरून राहिलो बघा मी वरचं. सो 3 - 3 0 होईल. मी काय सांगितलं की ब्रॅकेट जर तुमचा 0 किंवा -1 जर व्हायला लागला तर तो घ्यायचा नाही. बस 3-1 घेतला बस इथपर्यंतच. ठीक आहे. आता डिनॉमिनेटरला कोण आहे बघा खाली लगेच एन आहे. एनची व्हॅल्यू काय आहे आपली 3 बरोबर इंटू पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय आहे n-2 म्हणजे 3-2 बरोबर. पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय आहे n-4. n-4 म्हणजे काय 3-4. 3-4 किती -1. लाईचा करे तो -1 नाही. झाला आन्सर. बघा किती सोपं होतं. नाही तर तुम्हाला साइन क्यूब एक्स जर सॉल्व्ह करायचं असताना रे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे कधी पॉसिबल आहे फक्त ज्यावेळेस तुमची लिमिट 0 to π/2 आहे तरच. ओके. आणि स्ट्रेट फॉरवर्डनी जायचं असतं तर तुम्हाला साइन क्यूब एक्स काय पुट करावं लागला असता sin 3θ फॉर्म्युलाने. ठीक आहे. बस आता याला सॉल्व्ह करा. हा 2/3 बाहेर येईल. अप्पर लिमिट पुट करा एचा पॉवर 3/2 लोअर लिमिट 0 इज इक्वल टू 2a. हां ब्रॅकेटमध्ये किती येईल रे वरती 3-1 2. इथं खाली 3 आणि 3-2 किती 1 बरोबर. म्हणजे माझ्याकडे आला इथं 2/3 इथं एचा पॉवर 3/2 इज इक्वल टू 2a इंटू 2/3 म्हणजे इथलचा 2 3 आणि इथलचा 2 3 काय झाला कॅन्सल झाला बरोबर. सो राहिलं काय फक्त आता एचा पॉवर 3/2 इज इक्वल टू 2a. आपण इक्वेशन सॉल्व्ह करतोय बरोबर. एचा पॉवर 3/2ला मी असं लिहू करे a इंटू एचा पॉवर 1/2 बरोबर आणि 2a इकडं आला इज इक्वल टू 0. काय कॉमन निघेल रे इथून. इथला ए मी कॉमन काढला. सो ब्रॅकेट मध्ये कोण राहील एचा पॉवर 1/2 -2 इज इक्वल टू 0. म्हणजे माझ्याकडे एच्या 2 व्हॅल्यूज आल्या. एक झाली ए इज इक्वल टू 0 और दुसरी झाली एचा पॉवर 1/2 -2 इज इक्वल टू 0. एक तर व्हॅल्यू भेटली मला इथं. दुसरी व्हॅल्यू काढायची आहे. एचा पॉवर 1/2 म्हणजेच कोण रूट ए इज इक्वल टू 2. मला ए लागतोय ना मग रूट ए इज इक्वल टू 2 आहे. मग एची व्हॅल्यू किती होईल रे. एची व्हॅल्यू 4. येस ठीक आहे. आता काय काढायचं होतं बघा आपल्याला. हे बघा इथं आता इथं लिहू करे राहिलेला प्रॉब्लेम इथं मार्क करून लिहितो मी. आपल्याला फाइंड आउट करायचं होतं a to a+1 x dx आणि एच्या माझ्याकडे 2 व्हॅल्यू आलो बरोबर. मग मी असं लिहितो बघा ॲट a इज इक्वल टू 0ला जर एची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर इंटिग्रेशन काय होईल एची व्हॅल्यू 0 वरती a+1 म्हणजे 0+1 तो झाला 1 x dx बरोबर. एक्सचं इंटिग्रेशन x²/2 लिमिट 0 to 1 इथं 1/2 बरोबर. इथं x² लिमिट 0 to 1 बरोबर. अप्पर लिमिट 1 चा स्क्वेअर 1 लोअर लिमिट 0. आपला आन्सर आलं 1/2 करेक्ट आहे. आता पुढं एची व्हॅल्यू किती घ्यायची मला आता 4. नाव ॲट ए इज इक्वल टू 4. मग ए इज इक्वल टू 4 जर घेतला तर इंटिग्रेशन काय तयार होईल खाली ए बरोबर म्हणजे 4 आणि वरती 5 इंटू एक्स dx. ओके याचा आन्सर तुम्ही मला सांगा किती येईल. करा कॅल्क्युलेट याचा आन्सर आणि सांगा काय येईल. अप्पर लिमिट 5 आहे लोअर लिमिट 4 आहे. क्वेश्चन समजला करे. कोणाला काय अडचण असेल तर विचारा लगेच. ही जी हिंट आहे ना याच्यावरती मी आणखीन तुम्हाला 1-2 क्वेश्चन सांगतो कसे सॉल्व्ह होतात ते. किती आलं बरोबर आहे 9/2 इज द आन्सर. हा हे बघा ना किती सोपं आहे. x²/2 लिमिट्स 4 to 5 1/2 बाहेर आला. अप्पर लिमिट 5चा स्क्वेअर 25 -4चा स्क्वेअर 16 25 - 16 झाला 9. 9/2 इज द आन्सर. कळला हा क्वेश्चन सगळ्यांना एव्हरीवन. ओके आता ही जी हिंट मी सांगितली तुम्हाला ठीक आहे या हिंटवरती मी तुम्हाला काय करतो आणखीन एक क्वेश्चन सांगतो बघा जे आलेले आहेत आपल्या बोर्डला MCQ मध्ये. ठीक आहे. सो क्वेश्चन आहेत. एकच मिनटं मी ते चेक करून सांगतो लगेच. हां
ओके. I इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू 8x dx. ओके, याला मला सॉल्व करायचं आहे. सगळ्यात अगोदर आयडेंटिफाय करा मला ती हिंट केव्हा वापरायची आहे. साइन आणि कॉसच्या टर्म्स यायला पाहिजे आणि लिमिट काय असायला पाहिजे 0 टू पाय बाय 2, तरच तुम्ही ती हिंट वापरू शकता. ओके, सो आन्सर काय आहे, वरती n-1 n-3 n-5 आणि खाली n-2 n-4 आणि तुमचा हा पॉवर इवन आहे. इवन म्हटल्यावरती तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, पाय बाय 2 ने. बघा कसं लिहायचं आता, सॉरी हां, n-1 म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये कोण आला 8-1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल 8-3, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल 8 बोला 5, पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय येईल 8-7, त्याच्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय येईल आता 8 समजलं ना कसं मायनस होत चाललं. इथं 1 मायनस झाला, इथं 3, इथं 5, इथं 7, पुढच्यामध्ये 9 मायनस होईल. मग 8 - 9 झाला -1. मी तुम्हाला काय सांगितलं, जर 0 आणि निगेटिव्ह होत असेल तर ब्रॅकेट लिहायचे नाही. इथपर्यंत झालं. खाली काय आता n, बरोबर, n-2 म्हणजे 8-2, 8-4, 8-6, पुढचा ब्रॅकेट काय येईल बोला. अरे बोला, पुढचा ब्रॅकेट काय येईल 8-8 येईल. 8-8 असतो बघा 0, मग लिहायचा का तो ब्रॅकेट, नाही, तो लिहायचा नाही. ठीक आहे, आणि आपला पॉवर हा कसा आहे इथं इवन आहे, इवन. सो याला मल्टिप्लाय कशाने होईल, पाय बाय 2 ने. बस सिम्प्लिफाय करा आता. 8-1 7, 8-3 5, 8-5 3 आणि 8-7 1 डिवायडेड बाय इथं 8-2 6, 8-4 4 आणि 8-6 2. याला मल्टिप्लाय करणार आहे मी पाय बाय 2 ने. ओके, सिम्प्लिफाय करतो मी. इथं होईल बघा 3 3 2 6, बरोबर. वरती किती होईल बघा 7 × 5 35 पाय आणि खाली किती होईल मल्टिप्लिकेशन, हा 8, त्यानंतर 2, त्यानंतर 4, त्यानंतर 2, परत 2, बरोबर ना. इथं वरती बघा 7 आणि 5 राहिले होते. आता हे किती झालं 8 × 2 = 16, 16 × 32, 32 × 64, 64 गुणिले 4 किती, येस एनिवन, खाली किती येतात 128 नाही येते रे, जास्त येते बघा. पाय बाय 2 हां 256, ह्या पाय बाय 2 ने पण मल्टिप्लाय करावं लागेल ना खाली, हा पाय बाय 2चा 2, बरोबर का. म्हणजे हा झाला 256. अक्षता चेक करा येते का 256 मग. ओके गुड, समजलं का सॉल्व करायचं आहे. चला मी 2 एक्झाम्पल मी तुम्हाला देतो लगेच. हां, हा MCQ मध्ये आला होता, आता पुढचा पण देतो लगेच. तो पण MCQ मध्ये आलेला क्वेश्चन आहे. I इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू 7x dx. ठीक आहे, याचा एक आन्सर काढा. आणि नंबर 5, I इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू 6x dx. काढा बरं आन्सर फास्ट. मदत लागेल का माझी. चला, साइन रेस टू 7x dx कडे बघा. वरती काय असतं n-1 n-3 n-5 n-7 आहे की नाही. n किती आता 7, ऑड नंबर आहे, बरोबर. 7-1 7-3 7-5, पुढचा ब्रॅकेट काय येईल 7-7 0 होऊन जाईल, घ्यायचा नाही, डिवायडेड बाय खाली n म्हणजे 7, पुढचा ब्रॅकेट 7-2, पुढचा ब्रॅकेट 7-4, पुढचा ब्रॅकेट 7-6, पुढचा ब्रॅकेट 7-8 होईल, -1 लिहायचा नाही. सो काय आलं आपल्याकडे बघा वरती 7-1 6, 7-3 4, 7-5 2 आणि डिनॉमिनेटरला काय येतंय 7 5 3 आणि 1. हे बघा इथं 3 2 6 होईल, बरोबर. सो वरती किती राहिला 4 2 8, 8 2 16 16 आणि खाली 7 × 5 35. आलं का रे याचा आन्सर 16/35 नंबर 4चा आन्सर. ओके, अक्षदा सिद्धी, ओके, अंजली, तन्वी, स्नेहल, साक्षी मुठे, साक्षी साबळे, प्रतीक्षा गुंजाळ, स्नेहल वाघमारे, स्नेहल, ओके, केतन डांगटचं पण आलंय, कीर्तीचं आलंय, गुड.
वैष्णवी जाधव, स्नेहा उदावंत, हां गुड गुड गुड, प्रतीक्षा मुठे. हां आता मला याचा आन्सर सांगताय का? 0 to π/2 cos raised to 6x dx काय येईल मग? पॉवर कसा आहे आता इथं? पॉवर आहे इवन, बरोबर. वरती काय असतं? n-1, n-3, n-5. सो वर होईल 6 - 1, 6 - 3, 6 - 5, 6 - 7 येणार नाही, -1 होईल तो, आहे ना. आणि खाली 6, 6 - 2, 6 - 4, पुढचं ब्रॅकेट होईल 6 - 6 लिहायचा नाही. आणि मल्टिप्लाय कशाने करायचं? π/2. इवन आल्यावरती π/2 ने मल्टिप्लाय करून टाकायचा, त्याला विसरू नका. वरती किती होईल? 6 - 1, 5, 6 - 3, 3, 6 - 5, 1 अपॉन खाली 6 इंटू 6 - 2, 4, 6 - 4, 2 इंटू π/2. सो वरती किती झालं? हे बघा 3 2 जा 6 होईल, है ना. वरती राहिला 5 इंटू पाय आणि खाली 2 इंटू 4 8, 8 इंटू 2 16, 16 इंटू 2 8, 8 2 16, 16 32. येतं का रे 5 पाय अपॉन 32? कमी का येते आन्सर? ओके ओके गुड. 5 पाय अपॉन 32 इज द आन्सर ना. ओके. समजलं मग ह्या टाईपचे तुम्हाला? हे काय तुम्हाला MCQ मध्ये वगैरे दिसतील आले तर अशा टाईपचे, ठीक आहे. CET ला तर आलेलेच आहेत. ओके, आता आपल्याला मॉड फंक्शनचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, 1-2 क्वेश्चन, आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचे, ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय मी, नंबर 6. नेक्स्ट पेजवर येऊ का? तुम्हाला 1-2 याचे होमवर्क देऊन टाकतो रे मी, या टाईपचे. काय सोपे आहेत ते, तुम्ही आरामात करणार आहे त्यांना. लिमिट 0 to π/2 पाहिजे बरं करे. cos raised to 5x dx आणि हां 0 to π/2 sin raised to 8x dx. आपण cos raised to 6 सॉल्व केला आहे, cos raised to 8 पण सॉल्व केला आहे, ठीक आहे. एवढे 2 करून टाका. सॉरी 8चा केलं आहे ना, त्याची कॅल्क्युलेशन तुम्हाला जमून जातील. मी 8च्या ऐवजी त्याला चेंज करतो, 4 करतो. sin raised to 4x dx, ठीक आहे. ओके, एवढे 2 करून टाका मग. होमवर्क मला सगळ्यांचा होमवर्क आला पाहिजे आज. किती नंबरचा क्वेश्चन राहता तन्वी? Yes, sir. किती नंबरचा क्वेश्चन आता नेक्स्ट? 9. 8 नंबरचा. 8 number. यस ओके 8. क्वेश्चन असा आहे, I इज इक्वल टू मॉड फंक्शनचा क्वेश्चन आहे बरं का. आता मॉड्युलस 11वीला होता बघा मॉड फंक्शन. आपल्याला मॉड फंक्शनची प्रॉपर्टी सगळ्याला माहिती ना, काय करतोय तो? -1 to +1 5x - 3 हा मॉडमध्ये आहे इंटू dx, ठीक आहे. याचा आन्सर मला फाइंड आउट करायचा आहे. आता सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा तो 1-2 मिनटं फक्त. आपल्याला माहिती आहे बघा, आपण मॉड फंक्शन हा काय करत असतो की त्याची प्रॉपर्टी अशी आहे, मॉडमध्ये समजा जर कोणती व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तुमची कॅल्क्युलेशनमध्ये, तर तो तुमचा आन्सर फायनल पॉझिटिव्ह करून देतोय, बरोबर. पण इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला काय करावं लागेल? इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला अगोदर फाइंड आउट करावं लागेल टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंट म्हणजे काय? असा कोणता नंबर आहे त्या नंबरपर्यंत त्याचे आन्सर निगेटिव्ह असतील, बरोबर. त्या नंबरला एक्झॅक्ट त्या मॉडचा आन्सर 0 येईल आणि त्याच्या वरचे जर मी व्हॅल्यू पुट केला तर आन्सर काय येईल? पॉझिटिव्ह येईल, बरोबर आहे. मग तो टर्निंग पॉईंट कसा फाइंड आउट करायचा? तो टर्निंग पॉईंट फाइंड आउट करायचा, जे काही तुम्हाला फंक्शन दिलं आहे, काय फंक्शन आहे? 5x - 3, याला इक्वेट करायचं 0 बरोबर. कारण मॉडचा आन्सर ज्या नंबरला 0 येतो तो तुमचा टर्निंग पॉईंट असतो. म्हणून मी 5x - 3 = 0 केलं, म्हणजे 5x = किती झाला? 3. सो 1ची व्हॅल्यू किती आली माझी? 3/5 आली. सो 3/5 हा टर्निंग पॉईंट आहे, ठीक आहे. जर मी इथं नंबर लाईन जर ड्रॉ केली, इथं काय ड्रॉ केली मी? एक नंबर लाईन जर ड्रॉ केली, ह्या नंबर लाईनवरती मी काय घेतला? हा टर्निंग पॉईंट घेतला बघा, 3/5, बरोबर. ह्या 3/5ला तुमचं ह्या मॉडचा आन्सर 0 येत आहे. जर तुम्ही 3/5 पेक्षा जर स्मॉल व्हॅल्यू जर पुट केल्या कोणत्याही,
3/5 पेक्षा काय केल्या, स्मॉल व्हॅल्यू जर पुट केल्या तर तुमचं मॉडमध्ये मॉडच्या आतमध्ये आन्सर निगेटिव्ह येईल. आणि जर मी 3/5 पेक्षा जर लार्जर व्हॅल्यू जर पुट केला तर तुमचा मॉडमधला आन्सर कसं येईल, पॉझिटिव्ह येईल. ओके. सो माझे जे लिमिट्स बघा इंटिग्रेशनचे लिमिट्स माझे आता ब्रेक होतील. ब्रेक कशी होतील, आय इज इक्वल टू पहिलं होईल -1. कुठं ब्रेक करायचं त्याला, टर्निंग पॉईंटला. मग टर्निंग पॉईंट आहे आपला 3/5. ओके. फंक्शन काय आहे आपलं 5x - 3. मॉड रिमूव्ह करायचं आहे बरं का मला. प्लस पुढच्यासाठी लोअर लिमिट होईल 3/5 आणि अप्पर लिमिट काय होईल, प्रॉब्लेमचं अप्पर लिमिट 1. आपण प्रॉपर्टी नंबर 3 बघितली होती बघा, जिथं आपण लिमिट ब्रेक करू शकतो. ब्रेक केलं तर आन्सर चेंज होत नाही. ओके. मॉड मला रिमूव्ह करायचा होता, मी मॉड रिमूव्ह केला. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट समजून घ्या. हे बघा -1 पासून तर 3/5 पर्यंत. समजा -1ला मी इथं मार्क करून घेतो. समजा इथं -1 आहे तुमचा, असं कन्सिडर करा. आणि इथं तुमचं काय आहे, समजा +1 आहे. बरोबर. आता एवढा रिजन मला सांगा, -1 पासून 3/5 पर्यंत. ओके. एवढ्या रिजनमध्ये जर तुम्ही कोणती जरी व्हॅल्यू पुट केली ना रे फंक्शनमध्ये, तर मॉडच्या इनसाइड आन्सर कसं येईल रे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह येईल. गुड. कारण ते तुम्हाला मी अगोदर एक्सप्लेन केलं आहे ना, तिथपर्यंत तुम्ही कोणती जरी व्हॅल्यू पुट केली तर आन्सर तुमचं निगेटिव्ह येईल. पण मॉडचं फंक्शन किंवा मॉडची प्रॉपर्टी काय आहे, तुमचं आन्सर ऑलवेज काय यायला पाहिजे, पॉझिटिव्ह. मग मला सांगा, आता मॉडचं फंक्शन आहे आपलं की आन्सर माझा ऑलवेज पॉझिटिव्ह यायला पाहिजे. मग आन्सर पॉझिटिव्ह येण्यासाठी आपण काय मॅथमॅटिकल हे वापरतो रे, इक्वेशन, किंवा काय करावं लागेल मला, असं काय वापरावं लागेल की माझा आन्सर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं. मॅथमॅटिक्स. येस. कधी पण लक्षात ठेवा बघा, मॅथमॅटिक्समध्ये ओरिजिनल जे काही प्रॉपर्टी आहे किंवा ओरिजिनल जे इक्वेशन ते कधीच चेंज नसतं होत. बरोबर. सो मी जे इथं मार्क केलं -1 to 3/5 इथपर्यंत तुमचे आन्सर मॉडच्या आतमध्ये निगेटिव्ह येणार आहे, काही जरी व्हॅल्यू पुट केली तरी. बरोबर. कारण 3/5ला आन्सर एक्झॅक्ट 0 होईल आणि 3/5च्या पुढं, ठीक आहे, एक मिनिट, हां, 3/5च्या पुढं ह्या बाजूला तुमचा आन्सर ऑलवेज कसा असेल, पॉझिटिव्ह राहील. हा पॉझिटिव्ह रिजन आहे. 3/5ला एक्झॅक्ट 0 होईल म्हणजे मॉडच्या आतमध्ये निगेटिव्ह येतोय. पण मॉडची प्रॉपर्टी काय आहे की मॉड काय करतो, तुम्हाला ऑलवेज आन्सर पॉझिटिव्ह देतोय. बरोबर. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय होणार आहे मग त्या तुमच्या इनसाइड मॉडमध्ये, ज्यावेळेस तो बाहेर येईल ते आन्सर पॉझिटिव्ह देतोय. सो कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला एखादा आन्सर निगेटिव्ह येतं आहे, त्याला जर तुम्हाला पॉझिटिव्ह करायचं असेल कोणत्याही नंबरला, तर आपण त्याला कशाने मल्टिप्लाय करतो, मायनसने. बरोबर ना. मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर तो मायनसचा प्लस होतो, प्लसचा मायनस होत असतो. एवढं सिम्पल आहे. सो जे पहिलं फंक्शन मी मॉड रिमूव्ह केलं ना इथं, -1 to 3/5, इथं जो 5x - 3 लिहिला ना, इथपर्यंत तुमचा आन्सर निगेटिव्ह हे तुम्हाला माहिती आहे. बट मॉडची प्रॉपर्टी अशी आहे की तुमचा आन्सर पॉझिटिव्ह यायला पाहिजे. मग आन्सर जर पॉझिटिव्ह यायला पाहिजे तर पहिल्या फंक्शनला म्हणजे इथं कशाने मल्टिप्लाय करा, मायनसने. हे कळलं आहे का सगळ्यांना, मी मायनसने का मल्टिप्लाय केला आता इथं, एव्हरीवन. ओके. अक्षराला कळलं आहे. अंजली, तन्वी, वैष्णवी, प्रतीक्षा गुंजाळ, प्रतीक्षा मोठे, कीर्ती, गुड. आदित्य बांधला समजलंय, स्नेहल कावले, सार्थक पाटेकर, वैष्णवी जाधव, सिद्धी लबडे, जान्हवी, सार्थक पाटेकर, ओके, केतन डांगट, वैष्णवी पेरे. कळलं सगळ्यांना. हे बघा, मॉडच्या आउटसाईड आन्सर कधीच निगेटिव्ह नसणार आहे. पण ह्या रिजनमध्ये -1 to 3/5 ह्या रिजनमध्ये मॉडच्या इनसाइड माझा आन्सर निगेटिव्ह येत आहे. मी तर मॉड रिमूव्ह केलेला आहे. मॉड रिमूव्ह जर केला तर आन्सर पॉझिटिव्हच राहण्यासाठी मला त्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, मायनसने. ओके. पुढे तर प्लसमध्ये येतं, इथं कशानेच काही करायचं नाही. कळलं. बस संपलं बघा. ही इम्पॉर्टंट स्टेप होती तुम्हाला समजण्यासाठी. आता आपण ॲज युजल इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सो इथं -1 to 3/5 मी मायनसनी ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो 3 प्लस होईल, 5x मायनस होईल, इंटू dx. पुढचं 3/5 to 1, 5x - 3 इंटू dx ॲज इट इज. ओके. करा इंटिग्रेशन सेपरेट. -1 to 3/5 इथं झाला 3dx, मायनस -1 to 3/5 इथं झाला 5x dx, प्लस 3/5 to 1 इथं झाला 5x dx, मायनस 3/5 to 1 इथं झाला 3dx. बरोबर. ओके.
हे बघा रे इथलचा 3 कॉन्स्टंट बाहेर राहिला कोण मग फक्त आतमध्ये dx dx इंटिग्रेशन x लिमिट्स -1 to 3/5 मायनस इथं 5 आउटसाइड आतमध्ये राहिला कोण आता x dx इंटिग्रेशन x²/2 लिमिट्स -1 to 3/5 प्लस परत इथलचा 5 कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रेशनच्या x इंटिग्रेशन x²/2 लिमिट्स 3/5 to 1 मायनस 3 आउटसाइड dx राहिला dx इंटिग्रेशन x लिमिट्स 3/5 to 1 बरोबर करा अप्लाय अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. सो 3 अप्पर लिमिट काय रे 3/5 मायनस लोअर लिमिट -1 मग मायनस मायनस काय होईल +1 ओके. इथलचा 2 बाहेर घेतला 5/2 आता x² राहिला आतमध्ये बरोबर अप्पर लिमिट पुट करा 3/5 3/5चा स्क्वेअर 9/25 मायनस 1चा स्क्वेअर 1 +5 हां इथं परत 2 ला घ्या आउटसाइड इथं x² आहे अप्पर लिमिट 1 पुट करा 1चा स्क्वेअर 1 मायनस 3/5चा स्क्वेअर परत 9/25 मायनस 3 अप्पर लिमिट 1 आणि लोअर लिमिट 3/5. सिम्प्लिफिकेशन आहे फक्त चालू आता इंटिग्रेशनचं काम संपलंय आपलं. ओके इथं ब्रॅकेटमध्ये किती राहील रे 3/5 + 1 8/5 बरोबर 5/2 इथं 9/25 - 1 9 - 25 -16/25 प्लस 5/2 इथं 25 - 9 16/25 बरोबर आणि इथं 5 - 3 2/5 बरोबर. इथं 3 × 8 झालं बघा 24/5 मायनस इथं काय होईल बघा आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये ना. सो हा 5 5 जा 25 आणि हा 2 8 जा 16 आणि बाहेर मायनस आतमध्ये मायनस 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 प्लस झाला इथं राहिला फक्त 8/5 प्लस सेम पुढच्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा हा 5 5 जा 25 आणि इथं 2 8 जा 16 सो तो झाला 8/5 बरोबर आणि -6/5 सगळ्यांचा डिनॉमिनेटर 5 सो लिहिला मी इथं सगळ्यांचा डिनॉमिनेटर 5 इथं आला 24 + 8 + 8 -6 किती होईल रे हा 24 + 8 32 + 8 40 40 - 6 34/5 यस. सो आपलं फायनल आन्सर आलं 34/5. समजला का रे सगळ्यांना हा क्वेश्चन आता एव्हरीवन मॉडचं फंक्शन समजलं सगळ्यांना. ओके गुड. एक्सक्यूज मी सर हा कोण आहे सर 1 सेकंड सांगा ना. ओके हे समजलं होतं का रे तन्वी तुम्हाला इथं मी याला मायनस साईन का दिलं हो सर तसं नाही त्याच्यावरच्या स्टेप त्याच्यावरचं इथं वरच्या खाली हां या ना. हां काय करायचं ऑलवेज जर फंक्शन ज्यावेळेस तुमचं मॉडमध्ये येतं आहे ना तर मॉडचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्टली फाइंड आउट नाही करता येत. ओके जसं नाही का आपल्याला साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्ट काढता नाही आहे तसंच बरेचसे प्रॉपर्टी आपल्याला काय करावं लागतं इथं. आता याच्यामध्ये जो मॉड आहे त्या मॉडचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट निघणार नाही आहे. सो ऑलवेज काय फाइंड आउट करायचा टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंटचा मिनिंग काय की त्या व्हॅल्यूला तुमचा मॉडचा आन्सर येतं आहे 0. मग कसा फाइंड आउट करायचा टर्निंग पॉईंट जे काही फंक्शन दिलं ना तुम्हाला मॉडच्या आतमध्ये त्याला डायरेक्ट इक्वेट करा 0 बरोबर. मग आतमध्ये काय दिलं फंक्शन 5x - 3 त्याला मी इक्वेट केलं डायरेक्टली 0 बरोबर. बरोबर 0 बरोबर इक्वेट केल्यावरती मग माझी एक्सची व्हॅल्यू किती आली 3/5 आली बरोबर. मग 3/5 याला हा जो 3/5 आहे ना याला म्हणायचं टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंटचा मिनिंग इथं तुमचा मॉडचा आन्सर 0 येतो आहे. मग त्याच्यासाठी मी तर नंबर लाईन ड्रॉ केली बघा आणि इथं आपले लिमिट्स पण लिहिले -1 to +1. मग 3/5 पासून -1 पर्यंत तुम्ही कोणतीही व्हॅल्यू पुट करा मॉडमध्ये एनी व्हॅल्यू तर मॉडच्या आतमध्ये तुमचा आन्सर काय असणार आहे मायनस असणार आहे बरोबर. आणि 3/5 पासून +1 पर्यंत तुम्ही कोणती व्हॅल्यू पुट करा तिथं तुमचा आन्सर मॉडच्या आतमध्ये प्लस असणार आहे. मॉडच्या आतमध्ये म्हणतोय मी मॉडच्या बाहेरचं ते प्लसच होणार आहे बरोबर. मग मी काय सांगितलं तुम्हाला की 3/5 पासून -1 पर्यंत जर आपण व्हॅल्यू पुट करतोय इथं मॉडच्या आतमध्ये तर आन्सर मायनस येतोय. पण मॉडची प्रॉपर्टी काय सांगतेय की बाहेर येताना आन्सर ऑलवेज काय होऊन येतोय पॉझिटिव्ह आउटसाइड. ज्यावेळेस तुम्ही मॉड रिमूव्ह करणार आन्सर पॉझिटिव्ह येतोय. मग असं घडतंय काय नेमकं ना की निगेटिव्हचं आन्सर तुमचं पॉझिटिव्ह राहिलं. ओके सो मॅथमॅटिक्समध्ये फक्त एकच असं ऑपरेशन आहे ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्हचं आन्सर पॉझिटिव्ह करता येतं
काय करावं लागेल, त्याला मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर, कळतंय? समजा माझ्याकडे -3 आहे, मला हा -3 पॉझिटिव्ह करायचा आहे. कसा करणार? मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. सो तो मायनस मायनस प्लस होईल. सो आन्सर माझं 3 येईल. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय की मॉडची जी ओरिजिनल प्रॉपर्टी आहे की तुमचं फायनल आन्सर ऑलवेज पॉझिटिव्ह यायला पाहिजे, ते चेंज नाही झालं पाहिजे. मग ते जर चेंज नसेल व्हायचं आणि मॉड तर मला रिमूव्ह करायचा आहे, म्हणून मॉड रिमूव्ह करून मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिला 5x - 3. बरोबर, मग ब्रॅकेटमध्ये 5x - 3 लिहिला आहे. ह्या लिमिट्समध्ये तुम्हाला माहिती आहे की मॉडच्या आतमध्ये तर आन्सर माझं निगेटिव्ह येत होतं, पण मी मॉड रिमूव्ह केला आहे म्हणजे माझा आन्सर पॉझिटिव्ह यायला पाहिजे. म्हणून कशाने मल्टिप्लाय करावं लागलं मला इथं? मायनस. कळलंय सगळ्यांना? हो सर. विचारा कोणाला काही डाऊट असेल तर, का मायनसने मल्टिप्लाय झालं किंवा काय होतंय. सो मॉडचे क्वेश्चन इंटिग्रेशनमध्ये सॉल्व्ह करताना ऑलवेज लक्षात ठेवा, मॉड रिमूव्ह करावा लागतो. आणि रिमूव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट स्टेप काय आहे की टर्निंग पॉईंट फाइंड आउट करा. टर्निंग पॉईंट कसा फाइंड आउट करायचा? मॉडच्या आतमधलं फंक्शन इक्वेट करा 0 बरोबर डायरेक्ट. बरोबर, सो तिथं तुमचे लिमिट्स पण ब्रेक होतील आणि जिथपर्यंत तुमचं म्हणजे आन्सर मॉडच्या आतमध्ये निगेटिव्ह राहतंय त्या फंक्शनला मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे, कारण तुम्हाला बाहेर आन्सर लागतंय पॉझिटिव्ह. क्लिअर सगळ्यांना आता? ओके, सो एक ट्राय करणार का सगळे होमवर्कसाठी? सगळ्यांनी पाठवा बरं का मला हे आन्सर होमवर्क. -3 to 2 मॉडमध्ये तुम्हाला खूप सोपं एक्झाम्पल देतोय मी. x - 2 dx. बस याला सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. मॉडमध्ये -3 to 2 सॉरी लिमिट्स आहे -3 to 2 मॉडमध्ये x - 2 dx. तन्वी मला सांगता का याच्यामध्ये टर्निंग पॉईंट काय येईल? यस तन्वी, सांगू शकता का टर्निंग पॉईंट काय येईल? जसं इथं टर्निंग पॉईंट काय होता? टर्निंग पॉईंट फाइंड आउट करायचं म्हणजेच काय रे, मॉडमधलं फंक्शन जे आहे तुम्हाला ते इक्वेट करतं 0 बरोबर आणि x फाइंड आउट करायचं. हां, इथं जर मी x - 2 ला जर इक्वेट केलं 0 बरोबर, x - 2 = 0. यस, प्रतीक्षा गुंजालने आन्सर पाठवला बघा 2. गुड. मग लिमिट्स तुमचे ब्रेक कसे होतील प्रतीक्षा? थांबा लिमिट्स, एकच मिनिट. x - 2 हां, इथं आहे ना लिमिट्स उलटे दिले मी. -2 to 3 लिमिट्स. हां, प्रतीक्षाने आन्सर पाठवलंय बघा बरोबर 2. x - 2 ला काय करायचं तन्वी? = 0 इक्वेट करायचं, म्हणजे x ची व्हॅल्यू किती होईल? 2. ह्या 2 ला म्हणायचं टर्निंग पॉईंट. बरोबर, मग इंटिग्रेशन कसं येईल आता इथं? म्हणजे लिमिट्स ब्रेक कशी होतील करू का इथं रे? -2 to +2 होईल अगोदर. बरोबर, इथं x - 2 dx प्लस 2 to अप्पर लिमिट आहे 3 x - 2 dx. आणि इथं पहिल्या ब्रॅकेटला कशाने मल्टिप्लाय करू आता? यस तन्वी किंवा एनीवन मायनस, कारण का -2 to +2 मध्ये जर मी इथं कोणतीही व्हॅल्यू पुट केली तर मॉडच्या आतमध्ये माझा निगेटिव्ह आन्सर राहणार आहे, पण मॉडची प्रॉपर्टी मला पॉझिटिव्ह पाहिजे, सो मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, कुणी? यस यस, ओके. कुणी आन्सर काढलंय का? यस एनीवन? ठीक आहे, आन्सर आल्यावरती मला सांगा मग. हा, घेऊ का नेक्स्ट क्वेश्चन मी तोपर्यंत? मग ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता. किती नंबरचा तन्वी आता? 10 नंबर. 3 8. 1 नंबर 9 नंबरच होतं ना सर? अच्छा, 10 नंबर म्हणलं मी, 3 ऐकलं. ठीक आहे ठीक आहे, चलो 10 नंबर. क्वेश्चन नंबर 10. फंक्शन असं आहे आता, i = 0 to 3 x इंटू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये x dx. काय म्हणतात रे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये फंक्शन आल्यावरती? याला म्हणायचं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. काय म्हणायचं याला? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ओके, 11वीला होतं बघा आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, हे मॉड्युलस फंक्शन.
ओके, आणखीन एक होतं बघा, कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स असेल तर त्याला म्हणतात कोणतं फंक्शन? फ्रॅक्शनल पार्ट. ओके, साक्षी साबळे ते त्यांना माहिती आहे बघा. साक्षी बरोबर ना? साक्षी साबळे, त्यानंतर सिद्धी लबडे. सिद्धी आहे का आज? यस, सिद्धी आहे. साक्षी साबळे आहे. प्रेम गाडेकर, प्रेम गाडेकर नाही दिसत आहे आज. श्रावणी सुपेकर दिसत नाही आहे. ओके, हे होते बघा आपल्याकडं 11वीला काही काही जण, त्यांना माहिती आहे सगळं. ओके, साक्षी साबळे किंवा अजून कोण आहे? सिद्धी. जर तुम्हाला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन माहीत असेल तर लाईक करा. का आठवतच नाही आहे आता? ओके, सुयश शेळकेने लाईक केलं आहे. चला सांगतो, मी सगळ्यांसाठी सांगतो, काय हरकत नाही. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असतं ते समजण्यासाठी बघा, जसं आपण मॉड रिमूव्ह केला ना, इंटिग्रेशन मॉडचं निघत नाही, तसंच तुम्हाला इथं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनची व्हॅल्यू अगोदर फाइंड आउट करावं लागेल, म्हणजे त्या स्क्वेअर ब्रॅकेटमधल्या एक्सची. ठीक आहे, थोडीशी एकदम सिम्पल आहे बघा, फक्त 2 ते 3 मिनटं कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला याचा आन्सर म्हणजे हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय समजून जाईल. मी काय केलं, इथे एक नंबर लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, ह्या नंबर लाईनवरती मी काही नंबर्स घेतो बघा. इथं 0, समजा इथं 1, इथं 2. ओके, इकडं -1, इकडं -2, असे काही नंबर्स मी इथं घेतले. ओके, आता मला ग्रेटेस्ट बघा, नावातच बघा इंटिजर, म्हणजे आपल्याला काय व्हॅल्यूज लागतात. इंटिजर आलं, याचा आन्सर ऑलवेज इंटिजरमध्ये येत असतं, बरोबर आहे. आता मी इथं काय व्हॅल्यूज घेतो बघा. समजा इथं एक व्हॅल्यू घेतली मी 1.9, दिसतील सगळ्यांना व्हॅल्यू ती. ओके, इथं मी व्हॅल्यू घेतली समजा 0.5. इथं समजा मी व्हॅल्यू घेतली -0.8. ओके, इथं समजा मी व्हॅल्यू घेतली -1.3. त्यानंतर आणखीन एक नंबर घेतो मी 0. आणखीन एक नंबर घेतो समजा मी -2. आणखीन एक नंबर घ्या समजा 1. ठीक आहे, असे काही नंबर्स मी घेतले जे ह्या पेनने मी तर मार्क केलेले, म्हणजे मला कोणाचे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन फाइंड आउट करायचे. ओके, स्टार्ट करतो फ्रॉम दिस साईड. मला 1.9चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग तो कशामध्ये लिहायचा? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. नंतर मला 1चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन फाइंड आउट करायचा आहे. नंतर मला 0.5चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन फाइंड आउट करायचा आहे. नंतर मला 0चा फाइंड आउट करायचा आहे. नेक्स्ट आहे -0.8 याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. नेक्स्ट आहे -1.3. ओके, आणि फायनल आहे -2. सगळ्यात अगोदर हे तिघ जण बघा, कोण कोण? हा 1, हा 0 आणि हे -2. हे तिघं पण कोण आहेत? दे आर इट सेल्फ इंटिजर्स, बरोबर. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ते स्वतः इंटिजर्स आहेत. सो इंटिजरचं आन्सर ते स्वतः इंटिजर आहे ना, ते आन्सर थोडी चेंज होतील बघा. म्हणजे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 1चं काय येईल आन्सर? 1च. 0चं 0 आणि -2चं -2, बरोबर. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ इंटिजर ते ऑलवेज इंटिजर्स असतील ना, सो त्याचे आन्सर ते झाले. आता सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, राहिलेले नंबर्स. राहिलेले नंबर हे सगळे तुमचे कसे आहेत? फ्रॅक्शनमध्ये आहेत किंवा डेसिमलमध्ये म्हणू आपण त्यांना. मला यांचे फाइंड आउट करायचे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. आता सगळ्यात पहिला आहे 1.9. कसा फाइंड आउट करणार? 1.9 बघितलं सगळ्यांनी नंबर लाईनवरती. ओके, मग ह्या 1.9 पासून तुम्हाला काय करायचं? लेफ्ट साईडला यायचं ऑलवेज. ऑलवेज लेफ्ट साईडला. सो 1.9 पासून मी लेफ्ट साईडला आलो. लेफ्ट साईडला आल्यावरती सगळ्यात पहिला इंटिजर कोणता दिसला रे तुम्हाला? कोण आहे हा? नाही कळत आहे का तुम्हाला? परत रिपीट करतो मी. मला 1.9चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन फाइंड आउट करायचं आहे. सो मी काय केलं? 1.9 पासून लेफ्ट साईडला आलो, बरोबर. लेफ्ट साईडला आल्यावरती सगळ्यात पहिला इंटिजर तुम्हाला कोणता भेटला? 1. कोणता आला? 1. म्हणजेच 1.9चं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन झालं 1. कळली कन्सेप्ट? खूप इझी आहे. ओके, पुढचा नंबर कोण आहे? 0.5. या बाई इथं 0.5 आहे नंबर लाईनवरती. आता मला 0.5चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन फाइंड आउट करायचं आहे. मग 0.5 पासून मला परत कुठे यायचं? लेफ्ट साईडला. मग मी 0.5 पासून आलो बघा लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला आल्यावरती कोणता इंटिजर भेटला तुम्हाला पहिला? 0. सो 0.5चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन झालं 0. ओके,
आता मला सांगा रे मग -0.8चा काय येईल? ऑलवेज लेफ्ट साईडला जाईल. -1. व्हेरी गुड. -1 आणि -1.3चा काय येईल? -2 -2 ओके, कळली सगळ्यांना कन्सेप्ट? कोणाला अडचण आहे का आता? व्हॉट इज द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन समजलंय? जर इंटिजर स्वतः असतील तर त्यांचा आन्सर इंटिजरच येईल. पण जर तुम्हाला डेसिमल किंवा फ्रॅक्शन मध्ये दिला असेल तर नंबर लाईनवर त्यांना मार्क करा ते कुठे एक्झॅक्टली. तिथून फक्त तुम्हाला लेफ्ट साईडला यायचं आहे. लेफ्ट साईडला आल्यावरती जो पहिला इंटिजर भेटेल तुम्हाला तो त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असतो. ओके, असं कधी विचार नका करू 1.9 इज व्हेरी क्लोज टू 2 मग त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 2. तसं नाही, ती प्रोसेस नाही. ओके, वरचा जो 0.9 आहे ना तो त्याचा फ्रॅक्शनल पार्ट आहे. इंटिजर तो 1च आहे. ओके, लक्षात राहू द्या हे. आता मग इंटिग्रेशनमध्ये आपल्याला ही कन्सेप्ट अप्लाय कशी करायची आहे, बरोबर? सो सगळ्यात पहिली स्टेप इंटिग्रेशनमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला लिमिट्स अगोदर ब्रेक करायचे इंटिजर्समध्ये. लिमिट्स ब्रेक कोणामध्ये करायचे? इंटिजर्समध्ये. म्हणजे आता इथं 0 to 3 आहे ना. ओके, मग 0 नंतर तुमचा पहिला इंटिजर कोण येतो? 1. म्हणजे लिमिट्स ब्रेक कशी होतील? 0 to 1, 1 to 2, 2 to 3. ओके, सो मी पहिली स्टेप लिहितो इथं. आय इज इक्वल टू ऑलवेज ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणलं ना तर इंटिजर्समध्ये लिमिट ब्रेक करा. इथं लिहिलं मी 0 to 1. ओके, फंक्शन काय आपलं? प्लस 1 to 2 एक्स इंटू ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणि 2 to 3, कारण अप्पर लिमिट 3 आहे. सो मला फक्त 3 पर्यंतच अलाव आहे. ओके, हां, आता मला इथं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जे दिसतात ना हे तिघं, इथं एक, इथं एक आणि इथं एक, इथं मला व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत, बरोबर? आता व्हॅल्यू कोणत्या पुट करावं लागतील हे बघा. आता मी तुम्हाला ते सांगितलं, मला ही कन्सेप्ट कोणासाठी वापरायची? इंटिग्रेशनमध्ये. इथं आपण ऑलवेज काय आलो की लेफ्ट साईडला आलो. इथं काय करायचं आहे तुम्हाला? ह्या जे एक्स 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 जे दिसतात ना ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, ओके, याच्या जागेवरती ऑलवेज काय पुट करायचे? लोअर लिमिट, बरोबर? काय पुट करायची? तर ऑलवेज लोअर लिमिट तुम्हाला पुट करायचं आहे. म्हणजेच माझ्याकडे आता इंटिग्रेशन काय होईल? 0 to 1 एक्स, इथं 0 dx, 1 to 2 इथं एक्स. ओके, लोअर लिमिट काय आता इथं 1 आहे. सो इथं मी 1 पुट केला इंटू dx प्लस इथं 2 to 3 एक्स, इथं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन लोअर लिमिट मी 2 पुट केला, बरोबर? आता यांचे मला समजलं ना इंटिग्रेशनमध्ये काय करायचं आहे? या 2 स्टेपच महत्त्वाच्या बघा इंटिग्रेशनमध्ये. बाकी आता तुम्हाला कळलं आहे पुढं काय करायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिली स्टेप काय करायचं? जर तुम्हाला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आलं तर लिमिट्स ब्रेक करायचे इंटिजर्समध्ये. मग 0 to 3 होतं तर 0 to 1, 1 to 2, 2 to 3. आणि सेकंड स्टेपला काय करा? त्या ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनच्या जागेवरती लोअर लिमिट पुट करा. काय पुट करायचे आहेत? लोअर लिमिट, बरोबर? आता 0 to 1 एक्स इंटू, मला सांगा रे 0चं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असतं? तर स्वतः इंटिजर आहे 0. गुड, कळलं बघा तुम्हाला आता. 1 to 2 एक्स, 1चं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 1, 1 बरोबर, प्लस 2 to 3 एक्स. सांगा आता 2चं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 2, बरोबर? सो माझ्याकडे आन्सर काय येतील आता? इथं हे झालं बघा 0, 1 to 2 एक्स dx प्लस 2 to 3 2x dx, बरोबर? आता मला इथं सॉल्व करायचं आहे बघा. एक्स dx काय होईल? हा एक्स dx इंटिग्रेशन झालं बघा. आन्सर आपला आता इथपर्यंत कसं झालं? x²/2 1 to 2 प्लस 2, हां, एक्स इंटिग्रेशन x²/2 लिमिट्स 2 to 3. सो इज इक्वल टू 1/2 x² अप्पर लिमिट पुट करा 2चा स्क्वेअर 4 मायनस लोअर लिमिट पुट करा 1चा स्क्वेअर 1. इथलचा 2 इथलचा 2 कॅन्सल. अप्पर लिमिट पुट करा 3, 3चा स्क्वेअर 9 मायनस 2चा स्क्वेअर 4. 1/2 4 - 1 किती? इथं 3 आणि 9 - 4 किती? 5. हा झाला 3/2 प्लस 5. म्हणजे किती आन्सर आहे? 2 पंचे 10, 10 3 13. कुणी जर सॉल्व केला असेल हे कॅल्क्युलेशन तर आन्सर 13/2 येतंय का रे? ओके, अंजली, वैष्णवी, तन्वी, साक्षी साबळे, अक्षदा, गुड. आता कोणाला अडचण असेल तर विचारा चला, कारण मी तुम्हाला याच्यावरती आणखीन एक क्वेश्चन देणार आहे सेम इंटिजर फंक्शनचा.
याच्या टाईपचं. दोन इम्पॉर्टंट स्टेप समजल्या. काय करायचं, वरती मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली बघा, इथं ही कन्सेप्ट सांगितली, व्हॉट इज मीन बाय द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. मला वाटतं सगळ्यांना कळली, कारण खूप सिम्पल आहे बरोबर. आणि इथं मी तुम्हाला सांगितलं काय, की पहिल्या स्टेपला तुम्हाला अगोदर लिमिट्स ब्रेक करायची इंटिजर्समध्ये, 0 to 1, 1 to 2, 2 to 3 जसे असेल तसं. आणि जिथं तुम्हाला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन दिलं आहे त्याच्या जागेवरती लोअर लिमिट पुट करायचे, बस एवढंच आहे. आणि त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला काढता येतात खाली. ठीक आहे. येस, कोणाला काय अडचण नाही ना? ओके, देऊ का एक होमवर्क मग. हा होमवर्क तुमचा या चॅप्टरमधला शेवटचा प्रॉब्लेम आहे. हां, देऊ. ओके, घ्या मग. एक 3-4 होमवर्क दिले बघा मी तुम्हाला आज, आणि थोडेसे वेगवेगळ्या टाईप्स होत आहे की नाही. सो बघा, सॉल्व करा. इंटिग्रेशन आहे, सी ई टी आलेला क्वेश्चन आहे बरं करा. हा -1 to 1 इन ब्रॅकेट एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इंटू डी एक्स. ओके, बघायचं आन्सर काय आहे ते मी तुम्हाला याचे ऑप्शन पण सांगतो. 1, 2, 0 आणि 1/2. काय करायचं माहिती ना, अगोदर इथं लिमिट्स ब्रेक होतील, -1 to 0, 0 to 1 बरोबर. आणि लोअर लिमिट पुट करा ह्या एकच्या जागेवरती, बस कॅल्क्युलेशन्स करा. ओके, आन्सर आल्यावरती तुम्ही होमवर्क करून मला पाठवा. ठीक आहे मग. ओके, सो दिस इज डेफिनाइट इंटिग्रेशन. मी सगळ्या टाईपचे क्वेश्चन घ्यायचा इथं प्रयत्न केला आहे बघा, काही तुम्हाला होमवर्कही दिलेत. ओके, वैष्णवी पेरेने आन्सर पाठवले क्वेश्चन नंबर 8चा 17/2. ओके, क्वेश्चन नंबर 8 काय होता. ओके, हां, ओके, 8चा आन्सर 34/5 नाही का वैष्णवी. मग ते 9चा आन्सर पाठवलं का तुम्ही, चेक करा एकदा, कारण 9चं आहे ना. ओके, हां हां हां, कारण आपलं 8चा आन्सर ऑलरेडी आलेलं आहे 34/5. 9चा आन्सर 17/2 पाठवलं बरं करा. याचा आन्सर मग इथं मार्क करून देतो मी, 17/2. हां, याचं ठीक आहे. थांबूया मग, मी अटेंडन्स घेतो, कोणी लेफ्ट होऊ नका.